पारदर्शकता हाच भाजपचा मुख्य अजेंडा आहे आणि पक्षातल्या प्रत्येकाने तो पाळलाच पाहिजे। त्यासाठी एक दोन लोक सोडून गेले तरी फरक पडत नाही, पण पारदर्शकता पाळणं गरजेचं आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नगरसेवकांचे कान टोचले। नगरसेवक झालो म्हणजे लॉटरी लागली असं अनेकांना वाटतं, मात्र सत्ता हे साध्य नसून केवळ साधन असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केलेला आहे। मुंबईतल्या वसंत स्मृतीमध्ये भाजपच्या नवनिर्वाचित नगरसेवकांची बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते। एक व्यवस्था अशी तयार झाली आहे की ज्याच्यामध्ये नगरसेवक झालो म्हणजे लॉटरी लागली अशा प्रकारचा विचार करणारी मंडळी आहे। एक अशा प्रकारची व्यवस्था आहे की ज्या व्यवस्थेमध्ये नगरसेवक झालो म्हणजे जन्माचं भलं झालं, आता काही मागे म्हणून पाहायचं नाही आहे, अशा प्रकारचा विचार करणारी व्यवस्था आहे। पण ही जर आपल्या कामाची प्रेरणा असेल तर मला असं वाटतं की आपण आज नगरसेवक राहू, जोपर्यंत नगरसेवक आहोत तोपर्यंत लोक आपल्याला विचारतील देखील, पण ज्या दिवशी आपण कुठल्याही पदावर राहणार नाही त्या दिवशी कोणी आपल्याकडे वळून देखील पाहणार नाही, कोणी आपल्याला विचारणारही नाही आणि इतिहासामध्ये आपली नोंदही राहणार नाही। बघा, 227 सदस्य कोट्यावधी लोकांच्या जीवनामध्ये परिवर्तन करतात, त्या 227 पैकी 82 तुम्ही आहात, म्हणजे केवढी मोठी जबाबदारी ही तुमच्यावर आली आहे। या जबाबदारीची जाणीव ठेवून या पुढचं मार्गक्रमण तुम्ही सर्वांनी करावं अशा प्रकारची अपेक्षा आहे।